नमस्कार, शेतकरी राजावर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. भरपूर दिवसानं व्हिडिओ टाकत आहे. तर आजचा व्हिडिओ जे आहे ते थोडक्यात अगोदरचे पण व्हिडिओ आपले जे मध्यम शेतकरी आहेत, लो बजेटवाले, त्यांच्यासाठी असते. तर आपण हे शेड तयार केलेलं हे पण लो बजेटचंच आहे. आता सध्या ट्रेंड चालू आहे की गावरान कोंबडी पालन म्हणजे खूप पैसा. तर आहे पैसा, पण प्रथम आपण जे मध्यम शेतकरी आहेत त्यांनी एकदम मोठ्या खर्चात न जाता एक छोटं शेड असं जरी केलं तरी ह्या तुमच्या 100 कोंबड्या राहू शकतात. आणि त्या पण मुक्त संचारमध्ये जर ठेवायच्या असल्या तर कोंडून ठेवायच्या म्हणल्या ह्याच्या 100-150 कोंबड्या नाहीत राहणार, कारण की रात्री फक्त त्यांना झोपण्याची व्यवस्था एवढंच गरजेचं आहे. चला तुम्हाला शेड दाखवतो आतमधून कसं आहे. तर हे शेड जे आहे ते आपण अशा प्रकारे केलेलं आहे की खालच्या साईडला पत्रा आणि वरी जाळी लावलेली आहे. आणि आता इकडल्या साईडला ओपन स्पेस ठेवलेला आहे, पण पाण्याच्या त्रासामुळे थोडं मेन कापड लावून घेतलेलं त्या साईडनं, प्लॅस्टिक लावलेले. आणि ही वरचा जे आहे ते असा बेड केलेला आहे, कारण की कोंबड्या जे आहेत त्यांना वरी राहायलाच आवडतं. आणि इथून खाली त्यांची विष्ठा पडते खाण्यासाठी वगैरे ठेवलेले. आणि हे अंडे देण्यासाठी, इथं आता कोंबड्या अंडे द्यायला बसलेली आहे. तर एवढे ठेवलेले. सध्या जी कोंबड्याची संख्या आहे ते आपल्याकडे 25 आहे सध्या. तर हे अशा प्रकारे पिल्ले निघलेले आहेत. त्याच्यात छोटी बॅच पण आहे, चालूच राहते. तर छोटे जे पिल्ले आहेत ते इथं आहेत. तर आपण हे गावठी कोंबडी खालीच काढलेले आहेत काही पिल्ले. तर ह्या शेडची साईज सांगायला गेलं तर 10x10 एवढी साईज ठेवलेली आहे आपण. आणि हे वर असं केलेलं आहे. तर एक विशेष म्हणजे आता तुमचं जर लक्ष ठेवायला कोण नसेल तर हे असा एक खिडकी टाईप केलेलं आहे आपण. कोंबड्या इथूनच येतात आणि इथून जातात. आणि हा दरवाजा इकडे आहे. ज्यावेळेस आपल्याला स्वच्छता वगैरे करायची किंवा अंडे घ्यायचे त्याच वेळेस ह्या दरवाजाचा वापर करतात आपण. तर काही जण म्हणत असतील की खाली अस्वच्छता वगैरे आहे. तर गावठी जी कोंबडी आहे ती उकिरड्यावर राहणारी कोंबडी आहे, त्यामुळे स्वच्छतेचे तिला जी नैसर्गिक वातावरण लागते ते आपण दिलेलं इथं. तर मस्त वातावरणामध्ये त्यांना काहीच वाटत नाही. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला खोपा वगैरे होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला, दुसरं एवढीच काळजी घ्यायची. तर चला बाहेरून दाखवतो तुम्हाला, कारण की यामध्ये तुम्हाला जवळपास मी अंड्याची सोय दाखवलेली आहे, उंच कशामुळे केलेलं आहे ते पण दाखवलं आहे. आणि हे अशाच बाजूला थोडे बांबू लावलेले आहेत त्यांना बसण्यासाठी. आणि या ठिकाणी एक बल्ब पण लावलेला आहे की ज्यावेळेस पिल्लांना गरमीची गरज आहे त्यावेळेस ते जातात. पण गावठी कोंबडी असल्यावर ते पिल्लांना घेऊन बसते, त्यामुळे त्याची पण काही शक्यता जास्त गरज लागत नाही. परंतु तरी पण रात्री शेडमध्ये थोडा उजेड असा म्हणून ते लावलेलं आहे. तर हे मुक्त संचारमध्ये कोंबडी